नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मॅडम. नमस्ते नमस्ते. नमस्कार मॅडम. नमस्ते. अं, मंगळवारपासून क्लास सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कुंडल्या सगळ्या विषयावरच्या. आणि दुसरं म्हणजे 700 रुपये 10 लेक्चर आहे, मंगळवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:30 वाजता. आणि त्याच्यात 15-20 मिनिटं सुरुवातीला गणिताचा भाग असतो आणि नंतर कुंडल्या असतात. कुंडल्या 2-3 होतात कुंडल्या. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेते मी, नक्षत्र वाईज आणि गती ग्रहांची, या पद्धतीने मी कुंडली सोडवते. तर कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी यावं. आणि सुरुवात करते आता. गणिताने सुरुवात थोडीशी करते, अगदी बेसिक आहे. रवी कसा काढायचा, रवी कसा बघायचा, कुठल्या राशीत आहे कसा बघायचा. एक तुम्हाला माहिती आहे की रवी उत्तरायणमध्ये मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन मध्ये असतो. आणि दक्षिणायनमध्ये कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु मध्ये असतो. तर दक्षिणायनमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो 16-17 तारखेला रवी असतो. आणि उत्तरायणमध्ये असतो तेव्हा फास्ट असतो, तेव्हा 14 आणि 15 तारखेला रवी चेंज होतो, बदलतो, रवीचं संक्रमण होतं. तेव्हा उत्तरायणमध्ये 14 आणि 15 तारखेला रवी बदल होतो. तर रवी कसा काढायचा. मला माहितीये एक राशी जी आहे, एक महिना रवी असतो एका राशीमध्ये आणि रोज 1 अंश चालतो. आणि 15 तारखेला मोस्टली बदलतो, पण तेच उत्तरायणमध्ये दक्षिणायनमध्ये जसं असेल तसा रवी बदलतो. तर तारीख एक हे आहे की 1 ते 15 तारखेपर्यंतचा जर रवी असेल, 1 ते 15 तारखेपर्यंत, तर 4 हा कॉन्स्टंट आहे तो वापरायचा. 1 ते 15 पर्यंत असेल रवी तर 4 कॉन्स्टंट वापरायचा. आणि 16 ते 31 पर्यंत असेल तर 3 कॉन्स्टंट वापरायचा. किती अंशाचं आहे ते बघायचं, बघायला ते पण सांगते कसा अंश काढायचे रवीचे. आणि महिन्यामध्ये हे कॉन्स्टंट जे आहे ते मायनस करायचे. महिन्यामध्ये हे कॉन्स्टंट जे दिलंय ते मायनस करायचं. 1 ते 15 तारीख असेल तर 4 आणि 16 ते 31 असेल तर 3, एवढंच लक्षात ठेव. आता उदाहरणार्थ 5 ऑक्टोबरचा रवी बघायचा असेल कुठला आहे, तर ऑक्टोबर म्हणजे 10 आणि 5 म्हणून 1 ते 15 तारखेचा कॉन्स्टंट आहे 4. तर 10 मधून 4 गेले, किती राहिले? 6. मग कडणीचा रवी असतो. आणि अंश काढायचे असतील तर 15 कमी अंश असतील तर 15 प्लस करायचे, जास्त असतील तर 15 मायनस करायचे. आता समजा 5 ऑक्टोबरचा आहे तर 15 आणि 5 किती? 20. 20 म्हणजे 17-18 अंशाचा रवी असेल तारखेप्रमाणे. ऑक्टोबरचा आहे म्हणून तो उत्तरायणमध्ये आहे, तर 14-15 तारखेला बदलेल तो. तर तारखेप्रमाणे हे थोडस इकडे तिकडे दक्षिणायन आणि उत्तरायण इकडे तिकडे 1-2 अंश होतील. हा, आता समजा 27 डिसेंबरचा आहे तर काढा. 27 डिसेंबर धनु. धनु, बरोबर. आता अंश किती, तर 27 मधून 15 गेले, किती अंश राहिले? 12. हा, मग तो 12 अंशाचा रवी असेल. हे समजलं तुम्हाला? हो मॅम. सगळ्यांना समजलं? मॅडम हे 15 काय आहे? हा, 15 काय आहे? 15 अंश घ्यायचे का 15 दिवस काय आहे? 15 जे आहेत ना दिवस, 15 इकडे आणि 15 तिथे असतात ना. तर ओके जास्त ओके असेल तर 15 मायनस आणि कमी असेल तर 15 प्लस, एवढंच ओके अंश ओके. बघायला. आता समजा 27 डिसेंबर आहे तर
27 - 15 करायचे ना. डिसेंबर मध्ये पहिलं आधी बघा रवी 3 9 27 म्हणजे 9 आले ना. 9 आला म्हणजे धनुचा रवी आला. आता 27 मधून 15 घाला. 12 12 अंशाचा रवी असेल. आता 8 एप्रिल घ्या. कर्क. आधी पहिलं कुठला रवी आहे? 4 मध्ये 4 गेले. 8 एप्रिल आहे ना. एप्रिलचे 4 आणि कॉन्स्टंट 4. 4 मध्ये 4 0. मिनेचा येणार मिनेचा. मिनेचा असणार. बरोबर. 8 एप्रिलला मिनेचा आहे रवी. आता 15 + 8 करा. किती होतात? 23 23 अंशाचा 23 23 अंशाचा रवी असेल. आजची तारीख बघा. आजचा रवी काढायचा आहे आपल्याला. किती अंशाचा आहे बघायचं आहे आणि कुठला रवी आहे. तो 24 एप्रिल आहे. तर सांगा. आज मेषेचा रवी आहे. हा 4 - 3 करायचे. तर मेषेचा रवी किती अंशाचा आहे? 24 मधून 15 घालवा. 12 अंशाचा. 23 म्हणून 15. 24 मधून 15 गेले. 9. मग 9 अंशाचा रवी आहे आज. समजलं? हो मॅडम. 5 जानेवारी आहे. तर कुठला रवी? धनुचंच आहे. जानेवारीचं 1 आणि 5. 4 आणि 1 धनुचा रवी. धनु हा, धनु बरोबर धनु. बरोबर. किती अंशाचा आहे? मॅडम हे नाही समजत, सांगता का परत? 5 जानेवारीचा रवी. 5 जानेवारीचा रवी आहे ना. कॉन्स्टंट आधी काढा ना. 15 आणि 15 + 5 करा. तर किती अंश होतात? 20. मग 20 अंशाचा रवी असेल. कमी असेल तर नाही नाही करा. नाही, रास काढण्यासाठी ते जानेवारीची आपण 4 मायनस करतो ना, म्हणजे हा, जानेवारीचा 1 हा हा त्याच्यामध्ये 5 4. हा नाही, ते नाही कळलं मला. जानेवारीचा 13 येईल. 13 करा. हा 12 आणि 1 बरं. 13. 13 मधून 4 गेले. किती राहिले? 13 × 4 9. मग धनुचा रवी येईल. बर ठीक आहे. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना गणिताच्या, त्या तिथी वगैरे कशी काढायची, करण तिथी योग पटकन कसे काढायचे गणितामध्ये, कशी काढायची. ही तारीख घ्या. तारीख आहे 19/4/68. रात्री 007 AM आहे. 12/7 आणि पुणे. तारीख लिहून घ्या आणि कुंडली काढा तुमच्या ऍप मध्ये. झालं? ही धनुलग्नाची कुंडली आहे. चंद्र लग्न कुंडली, चंद्र कुंडली सेम आहे. आधी मी समजावून सांगते, मग तुम्हाला प्रश्न विचारायला नंतर शेवटी ते सांगते. आधी मी सांगते तुम्हाला समजावून. तर हे धनुलग्न आहे. चंद्र लग्नी आहे. मांदी तृतीय स्थानात आहे. शनी बुध शुक्र राहू चतुर्थात आहे. रवी मंगळ पंचमात आहे. भाग्यात आहे. आणि हर्षल केतू दशमात, नेपच्यून व्ययस्थानामध्ये.
नक्षत्र बघा, रवी अश्विनी नक्षत्रात आहे, बुध रेवती चतुर्थ चरण, मघा एक गुरु, बाकी हे रेवती मधले आहेत सगळे, आणि विशाखा चतुर्थ चरण नेपच्यून आहे, उत्तरा फाल्गुनी आहे, आणि शततारका एक, ही नक्षत्र आहेत. माईक बंद बंदच होत नाहीये मॅडम त्यांचा माईक किती केला तरी. प्रत्येकानेच माईक बंद ठेवा बोलून झाल्यानंतर, कारण बंद ठेवा, डिस्टर्बन्स येतोय. माईक एकदम बंद ठेवा, नाही तर कळणार नाही तुम्हाला. मांदी कुंभ मध्ये आधी पहिल्या युत्या लिहून घ्यायच्या. आता ही युती आहे, शनी राहूची युती आहे. डॉट डॉट युत्या वाईट, म्हणजे एकदम 100% काम करतात. शनी राहू डॉट युती आहे. नंतर रवी आणि मंगळ 5 अंशाचा रवी, मंगळ 22 अंशाचा, युती नाहीये, म्हणजे एका घरात आहेत. पण इथे प्रश्न असा यायचा, ही डॉक्टर आहे आणि खूप टॅलेंट आहे, पण पैसे कमवू शकत नाही. शिक्षण आहे, सगळं आहे, डॉक्टर आहे, सध्या हेल्थ इश्यूज पण आहेत, प्रॉपर्टी प्रॉब्लेम आहेत, सर्जरी सांगितली आहे, नवरा पण हिचा डॉक्टर आहे, युट्रसचा पण प्रॉब्लेम आहे. तर इथे जो बुध आहे तो रेवती चतुर्थ चरणात आहे, आणि हा रवी जो आहे तो अश्विनी मधला आहे. हे संधीमध्ये आलं, गंडांत संधीमध्ये आहे. आणि बुध शनी राहू, बुध जो आहे तो वर्गोत्तम पण आहे. बुध जो आहे तो वर्गोत्तम आहे. आता धनु लग्न, धनुरास कुंडली बलवान आहे, सेम आहे. लग्न जे आहे तो बिंदू बघायचा, 17 अंशाचा आहे, त्या बिंदूवरती शुक्र आहे, लग्न बिंदूवर शुक्र आहे. लग्न भावारंभी आहे. लग्न आणि लग्नेश याची पहिली स्थिती बघायची. तर लग्नेश आणि राशाधिपती एकच आहे. तर लग्नेश जो आहे गुरु तो पंचमात आहे, आणि गुरु हा स्तंभी आहे पूर्ण. गुरु हा 22 तारखेला मार्गी झालेला आहे. तर कसं बघायचं, आता हा 19चा जन्म आहे आणि 22ला हा मार्गी झालेला आहे. रवी मेषेत आहे आणि गुरु सिंहेत आहे. नवमोशात जर बघितलं, मार्गी होताना, नेहमी मार्गी होताना बघायचं, नवमोशामध्ये तो गुरुच्या पुढे एक घर रवी असतो आणि रवीच्या पाठी गुरु असतो, आणि वक्री होताना गुरुच्या पाठी रवी असतो. गुरुच्या पाठी रवी, आता गुरुच्या पुढे रवी हा मार्गी झालेला आहे, नवमोशात बघायची स्थिती असेल तर. हा गुरु, रवी आणि गुरुचा 117 अंशाचा डिफरन्स आहे. 120 अंशाला गुरु मार्गी होतो. ज्या वेळेला मार्गी होतो त्यावेळेला हे दोन्ही एकाच नक्षत्रात असतात. आता हा अश्विनी मधला रवी आहे आणि गुरु जो आहे तो मघामध्ये आहे, म्हणजे केतूच्याच नक्षत्रात असतात दोन्ही. त्यावेळेला तो मार्गी होतो. ज्या वेळेला एकाच नक्षत्रामध्ये, एकच नक्षत्र स्वामीमध्ये असतो, तेव्हा तो गुरु मार्गी होणार. आणि वक्री होताना ज्यावेळी गुरु धनुमध्ये असेल आणि गुरु हा मूळमध्ये, मघामध्ये आहे, तर हा मूळमध्ये आहे. तर 23 डिसेंबरला गुरु हा वक्री झालेला आहे, 23 डिसेंबरला. तर ज्या वेळेला रवी मूळमध्ये असणार त्यावेळेला हा वक्री होणार गुरु. एकाच तत्वात, एकाच नक्षत्रात असेल तेव्हा गुरु वक्री होणार. आता गुरु वक्री होताना काय कसं बघायचं महिना, तर 5 मध्ये 7 प्लस करा, 7 आणि 5 12, तर डिसेंबरला हा वक्री होईल गुरु. आणि मार्गी होताना 15 अंशाच्या खाली असेल गुरु, तर ज्या मागच्या राशीमध्ये जी आकडा असेल त्या महिन्यामध्ये तो मार्गी होतो. आता हा 15 अंशाच्या खाली आहे, तर एप्रिलमध्ये मार्गी होणार, मार्गी होणार.
आणि जर 15 अंशाच्या वर असेल तर त्याच्यामध्ये 8 प्लस करायचे, तर तो मार्गी होईल. हे समजलं काय? आणि 9 अंशात तो एक घर पाठी असेल. समजलं मॅडम काय? परत सांगा ना, जरा परत सांगा ना मॅडम. रवी ज्या राशीमध्ये बसलाय ना, वक्री होताना, त्या राशीमध्ये 15 अंशाच्या खाली असेल तर 7 प्लस करायचे, आणि 15 अंशाच्या वर असेल तर 8 प्लस करायचे. त्या महिन्यामध्ये तो वक्री होणार. आता 7 आणि 5 12, तर डिसेंबर मध्ये वक्री होणार. आणि मार्गी हा ज्या राशीमध्ये बसलाय त्या राशीच्या पाठीमागे जो महिना आहे, आकडा आहे, त्या महिन्यामध्ये तो मार्गी होणार. तर एप्रिलमध्ये हा मार्गी होणार. आणि वक्री कधी होणार? तर 7 आणि 5 12, तर डिसेंबरला हा वक्री होणार. डिसेंबरला रवी कुठे असतो? तर धनुमध्ये असतो. आणि ते 23 डिसेंबरला मूळ नक्षत्रामध्ये असतो. तर मूळ नक्षत्रामध्ये हा जेव्हा असेल त्यावेळेला तो वक्री होणार. आणि गुरु हा मघा नक्षत्रात, त्यावेळेला वक्री होणार. आणि मार्गी होताना हा रवी अश्विनीमध्ये आला आणि गुरु हा मघामध्ये, त्यावेळेला एकाच नक्षत्रामध्ये एकच नक्षत्र स्वामी असेल त्यावेळेला तो मार्गी होणार. आणि नवमोश कुंडलीमध्ये जर बघायचं असेल, चेक करायचं असेल नवमोश कुंडलीवरून, तर रवी हा गुरु, रवीच्या पाठी एक घर गुरु असतो त्यावेळेला तो मार्गी होतो. आणि रवी इथे आणि पुढे गुरु असेल, गुरुच्या पाठी रवी असेल त्यावेळेला तो वक्री होणार. ही साईन आहे वक्री मार्गी बघायची. 120 अंशाला गुरु मार्गी होईल. आता नवमोशात हाच गुरु नवमोशामध्ये पहिला लग्नेश म्हणून स्तंभी आहे तो, तर नवमोशामध्ये चेक करायचा. नवमोशामध्ये हा मेष नवमोशात आहे, अष्टमात आहे, आणि शनीच्या दृष्टीत आहे, आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. तर लग्नेश म्हणून गुरु हा नवमोश मध्ये पूर्ण बिघडलेला आहे, शनीच्या दृष्टीत आणि मंगळाच्या दृष्टीत, आणि शिवाय तो स्तंभी, आणि शिवाय अष्टमात. आता इथे बलवान कोण आहे? तर रवी आणि मंगळ आहे. तर रवी हा अश्विनी मधला आहे, त्याच्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे ती इंगडी. रवी हा अश्विनी नक्षत्रात आहे. अश्विनी नक्षत्र हे कोणाचं आहे? तर अश्विनी कुमार यांचं आयुर्वेदिक, म्हणजे अश्विनी कुमार हे जी देवता आहे ती वैद्य आहे. तर त्याच्यामुळे ही, आणि रवी आणि मंगळ पण बलवान आहे. आता ह्या धनु लग्नाला पहिलं बघायचं घातक कोण आहे? तर बुध हा घातक आहे, याचा मित्र नाहीये गुरुचा. तर बुध हा मार्केश पण आहे आणि घातक पण आहे. आणि हा बुध रेवती चतुर्थ चरणात आहे आणि राहूच्या पूर्ण युतीत आहे. हा पूर्ण युती आहे ही राहूची आणि बुधाची. आणि चतुर्थ स्थान हे पूर्ण दूषित झालेलं आहे. तर इथे हेल्थ इश्यूज बघायला षष्टेशाची स्थिती बघायची. तर शुक्र हा षष्टेश जो आहे, शुक्र तो रेवती मधला आहे आणि राहू शनी युक्त आहे. आणि अष्टमेश जो आहे तो लग्नात आहे, चंद्र. तर चंद्राच्या पाठीपुढे ग्रह नाहीये, चंद्र हा एकटा आहे, शनीच्या दृष्टीत आहे चंद्र. अष्टमेश चंद्र लग्नात आणि शनीच्या दृष्टीत आहे. केतू दशमात आहे आणि हर्षला बरोबर आहे, वृश्चिक राशीत आहे. तर शुक्र हा हार्मोन्सचा कारक आहे षष्टेश म्हणून. शुक्र शुगर देतो मीन राशीमध्ये. भावाप्रमाणे बघितलं तर त्याप्रमाणे तर्क पण आपण करू शकतो की शुक्र हा ग्लँडचा कारक आहे. शरीरातल्या ज्या ग्लँड्स आहेत, पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड, अडोनल ग्लँड, फायब्राइड, असे. गर्भाशयाचं स्थान पण पंचम आहे, तिथे अश्विनी नक्षत्र आहे. तर सिंह रास जर बघितली तर हृदय बघतो आपण, गर्भ बघतो, संतती बघतो पंचमावरून. पण मंगळ आणि रवी सारखे ग्रह बलवान आहेत. आणि युट्रसची ना सर्जरी सांगितली होती, ती केली, युट्रस काढला. तर हार्मोनल सगळा बॅलन्स आहे. ही जाडी पण आहे कारण गुरुची दृष्टी लग्नावर आहे.
आणि जलतत्व लोड आहे, त्याच्यामुळे जाडी पण आहे. तर हार्मोनल इम्बॅलन्स आहे सगळ्याचा. तर वजन वाढलेलं आहे, त्याच्यामुळे शुक्र राहू हार्मोनल इम्बॅलन्स करेल इथे. चतुर्थ स्थान बिघडल्यामुळे प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. तर पहिलं प्रॉपर्टी म्हणजे चतुर्थ स्थान, आणि त्याच्यानंतर मंगळ बघावा कारक ग्रह म्हणून. तर चतुर्थ स्थानात गंड नक्षत्र पडलंय आणि पूर्ण खराब आहे. त्याच्यामुळे जी अँसेस्टर प्रॉपर्टी आहे तिथे धीर तिचा आहे, तो धमकी देतो. आता धीराचं स्थान कुठलं? तर ज्या ह्याच्यामध्ये नक्षत्र ही अशी पडली आहे तिथेच प्रॉब्लेम्स येणार. तर धीराचं स्थान सप्तमाचं तृतीय, तिकडे गुरु आहे आणि मघा नक्षत्र पडलेलं आहे. तर इथे मघा नक्षत्र पडल्यामुळे आणि चतुर्थेश गुरु पण जिथे ग्रह बसलाय त्याचा कारक मालक जो आहे गुरु, तो पूर्ण स्तंभी आहे आणि मघा नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे हिला धीराचं जे आहे नवम स्थान, तिथे मघा नक्षत्र आणि सप्तमाचं तृतीय आहे. आणि नवमेश जो आहे तो रवी मंगळाबरोबर आहे आणि शुक्र राहू युती डॉट चतुर्थात आहे. त्याच्यामुळे हिला प्रॉपर्टी किती केलं तरी, उलथापालथ केली तरी प्रॉपर्टी हिला मिळणार नाही. कारण जलतत्व आहे इथे, ते बिघडलंय. आणि मग नवमांशात मंगळाची स्थिती हवं तर बघायची. मग नवमांशामध्ये मंगळ जो आहे तो तूळ नवमांशात गेलेला आहे. तर इथे तूळ नवमांशात थोडा बिघडला नाहीये, पण तो तेवढा तूळ नवमांशात पण थोडा खराबच झालेला आहे. त्याच्यामुळे इथे प्रॉपर्टीसाठी पूर्ण चतुर्थ स्थानच बिघडल्यामुळे प्रॉपर्टीसाठी प्रॉब्लेम आहे. कारण गंड नक्षत्रच पडलेलं आहे इथे. बुध रेवती चतुर्थ चरण, राहूच्या पूर्ण युती. आता जिथे राहू बसलाय ना तिथे हिला आसक्ती असणार. म्हणजे जे मिळत नाही तेच पाहिजे हिला, म्हणजे तिथे आसक्ती आहे तिला. आणि बुध हा विचारांचा कारक आहे आणि तो राहूयुक्त झालेला आहे. त्याच्यामुळे जिथे जे मिळणार नाहीये तिला, ती डेस्टिनीमध्ये नाहीये जे, तिथेच तिला आसक्ती आहे. तर आयुष्यभर त्याच्या पाठी लागली तरी हे तिला प्रॉपर्टी काही मिळणार नाही. चंद्राचं चतुर्थ स्थान आहे, चतुर्थेश पण स्तंभी आहे, मघा नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे प्रॉपर्टी आणि मांदी स्वामी जो आहे तो शनी, तो पण चतुर्थातच आहे. गुरु जो आहे तो लग्नाला पाहतोय, स्वतःच्या राशीला पाहतोय, त्याच्यामुळे आयुष्य भरपूर आहे. गुरु तिथे स्वतःच्या राशीला लग्नालाच बघतोय, त्याच्यामुळे तिथे काही प्रॉब्लेम नाहीये. आता हिची प्रॅक्टिस का नाही होत आहे डॉक्टरची, पैसे का कमवू शकत नाही? तर दशमेश जो आहे तो बुध रेवती चतुर्थ चरणात आहे आणि दशमात जो आहे तो केतू आणि हर्षल आहे. आणि बुध जो आहे तो नीचेच आहे आणि वर्गोत्तम होऊन जास्त खराब झालेला आहे. षष्टेश जो आहे तो शुक्र खराब आहे. पैसे कमवायला धनस्थान बघायचं. धनेश आणि लाभेश दोन्ही खराब आहेत, पैसे पण जातात तिचे. आणि धनेश जो आहे तो शनी राहुयुक्त डॉट कंजंक्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे पैसा हिला काही मिळणार नाही. तर दुसरं स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान हे तिन्ही खराब आहेत. म्हणजे अर्थ त्रिकोण जो आहे तो पूर्ण खराब झालेला आहे. 2, 6, 10. दुसऱ्याचा स्वामी शनी हा राहुयुक्त, हा शुक्र पण राहुयुक्त आणि बुध तर दशमेश म्हणून गंड नक्षत्रात आहे. म्हणजे जे 2, 6, 10 चे अधिपती आहे ते पण खराब झालेले आहे. आणि जो डिस्पॉझिटर आहे गुरु, तो पण स्तंभी आहे. त्याच्यामुळे हे जी फळं आहेत, हे शनी बुध राहू, ही फळं देणार नाही, कारण त्याचा मालकच स्तंभी आहे आणि शिवाय तो मघा नक्षत्रात आहे. आणि दशा पण जी आहे ती गुरुचीच दशा लागलेली आहे, तर गुरुची दशा हिला तेवढी चांगली जाणार नाही. गुरुची दशा आहे, गुरुची दशा लागल्यापासून हिला त्रास खूप झालेला आहे.
आता शुक्र जो आहे, आता तो रेवती चतुर्थ चरणात, शुक्र जो आहे तो रेवती मधला आहे. तर रेवती जे नक्षत्र आहे ते टॅलेंट खूप देतं. वर्गोत्तम तारा हा शुक्र, रेवती चतुर्थ चरण. आणि बुध शुक्र ही टॅलेंटेड आहे, म्हणजे खूप टॅलेंटेड आहे. आणि शुक्राच्या गुणधर्माचं नक्षत्र आहे हे, रेवती. त्याच्यामुळे विशेष टॅलेंट देतं हे. तर काही बाबतीमध्ये घटना घडवतं आणि काही बाबतीमध्ये हे प्रॉब्लेम्स करत नाही हे ग्रह. सगळ्या बाबतीतच प्रॉब्लेम करणार नाही, टॅलेंट देणार, सगळं देईल. गंडांतराप्रमाणे कला जी आहे ती शुक्राबरोबर, तर स्वयंपाकात हुशार आहे. तर ही साहित्य पण लिहिते, बरीच पुस्तकं, नाटक असं सगळं लिहून ठेवलेलं आहे तुम्ही. कारण लग्नेश गुरुची दृष्टी आहे ती तृतीय स्थानावरती आहे आणि लिखाण हातून झालेलं आहे. आणि ती रायटर पण आहे, कारण बुध शुक्र राहू हा लिखाणासाठी चांगला आहे, कलेसाठी. तर कलेला पोषक आहे हा. आणि गुरु जो आहे तो भाग्यात आहे, त्याच्यामुळे टॅलेंट पण दिलेलं आहे. पण प्रसिद्ध काही झालेलं नाहीये. कारण काय, तर राहूची दशा जशी लागली तिला, राहूची दशा पण खराब गेली. तर राहूची दशा संपली आणि गुरुच्या दशेत होईल असं वाटलेलं तिला, पण तेही झालं नाही. भाग्येश जो आहे तो पंचमात आहे आणि पंचम स्थान पण चांगलं झालेलं आहे, बलवान आहे पंचम स्थान पण. आणि हे पंचम पण लिखाणाचं स्थान आहे, त्याच्यामुळे लिखाण तिच्या हातून चांगलं झालेलं आहे. आणि पण प्रसिद्ध झालं नाही त्याला तृतीय शनी राहूयुक्त. शनी कुंभ नवमोचातला आहे हा शनी, त्याच्यामुळे खूप हुशार आहे. शनी पण जो आहे तो कुंभ नवमोशातला आहे आणि राहू पण आहे तो कुंभ नवमोशातला आहे. तर ही युतीमध्ये कुंभ नवमोश आलेले आहे. तर ही त्याच्यामुळे टॅलेंटेड आहे, या नक्षत्रामुळेच टॅलेंट आहे तिच्यामुळे. पण ह्यात पण ती पुढे येऊ शकली नाही, स्वतःचे पैसे कमवू शकली नाही. तृतीय स्थान जे आहे ते पब्लिशिंगचं स्थान आहे, तिकडे मांदी पण आहे, त्यामुळे अडचणी पण हिला आली आहे खूप. राहूची दशा हिला त्याच्यामुळे चांगली गेलेली नाहीये. केतूची जी अंतर, राहूमध्ये केतू होती तेव्हा पण तिची सर्जरी झाली, राहूमध्ये केतूमध्ये. आता सध्या वृषभेमध्ये गुरु आहे, दशमावर, धनावर दृष्टी आहे, दशमावर पण दृष्टी आहे आणि धनस्थानावर पण दृष्टी आहे. पण तिला आता तिचा पूर्ण कॉन्फिडन्स लेवल कमी झालाय, कारण बुध शनी बरोबर, बुध राहू युक्त, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल खूप कमी झालेलं आहे. पण ह्याने रवी मंगळ आणि गुरुचा त्रिकोण योग, हा भाग्येश पंचमात, हा खूप चांगला योग आहे. त्याच्यामुळे ती शिक्षण चांगलं घेतलं, नवऱ्याचं इन्कम पण चांगलं आहे, डॉक्टर आहे तो रवी आणि मंगळामुळे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर असल्यामुळे नवऱ्याचं इन्कम चांगलं आहे. आता इथे विचारलं मी तिला, तर इथे बघा, रेवती चतुर्थ चरण, मी नेहमी सांगते इथे अंधश्रद्धा असते. तर इथे जो दशमेश आहे बुध, तर वडील खूप भावनिक होते. आता नाही आहेत ते, वडील वारले. कारण दशमेश जो बुध आहे तो बुध रेवती चतुर्थ चरणात, आणि रवी जो आहे तो अश्विनी नक्षत्र आहे, त्याच्यामुळे वडील गेले. तर दशमेश जो आहे तो रेवती चतुर्थ चरण, वडील खूप, त्याच्यामुळे मीन राशीतला, त्याच्यामुळे भावनिक होते वडील. आणि दशमेश जो रेवतीत संवेदनशील आणि इमोशनल असतात. घरात देव भरपूर, घरामध्ये. आणि रेवती चतुर्थ चरण जरा थोडस अंधश्रद्धा देतं हे नक्षत्र. आणि देवभोळेपणा मीन राशीत आहे, त्याच्यामुळे देवभोळेपणा जास्त असतो, कारण जलतत्व लोड आहे, त्याच्यामुळे भावनिक आहे. तर चंद्रबुध शुक्रासारखे ग्रह चतुर्थात, त्याच्यामुळे हे लोक देवाला जास्त घाबरतात. मग तांत्रिक मांत्रिककडे जाणं, त्यामध्ये फसणं, अशा घटना त्यांच्यामध्ये, त्यांच्या घरात वडील जे आहेत ते करत होते. त्याच्यामुळे देवाला घाबरून ती लोक इकडे तिकडे म्हणजे तेवढे फिरत होते. खूप जास्त अंधश्रद्धा आहे, पापभिरू असतात ती लोक. त्यामुळे घरात जो आहे तो पूर्ण दोष आहे घरामध्ये. समजतंय का तुम्हाला?
हो मॅडम मॅडम. घरात दोष म्हणजे वास्तू दोष काय इथे? वास्तू दूषित. वास्तुदोष पण आहे, कारण पितृदोष आहे हा शनी राहूचा. तर दोष आहे घरामध्ये. पापभिरू असतात हे लोक, अंधश्रद्धा जास्त असते. त्यामुळे खूप काही कर्मकांड केलं तर वाईट असतं ना. तर वडील वारले आहेत आता. हिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. कारण मूळ झालेलं आहे. गुरु जरी मघामधला असला, स्तंभी असला, तरी पंचम स्थान चांगले आहे. पंचमेश बलवान आहे मंगळ, त्याच्यामुळे मूळ झालेलं आहे. दोन मुली आणि एक मुलगा आहे. पण दुसऱ्या नंबरचं मुलगा आपण इकडून बघतो ना, तर तो बुध जो आहे तो रेवती चतुर्थ चरणात आहे. त्याच्यामुळे ती मुलगी जी आहे दुसऱ्या नंबरची, ती थोडीशी त्रासदायक झालेली आहे. आणि मीन रास ही थोडीशी भोळी रास आहे. त्याच्यामुळे स्वभाव हिचा पण तसाच आहे. पण हिचं बॅलन्स झालेलं आहे. का तर जलतत्व पण आहे आणि अग्नितत्व पण लोड आहे. त्याच्यामुळे बॅलन्स आहे जरा. कलात्मक आहे, टॅलेंटेड आहे, करिअर चांगलं होतं, म्हणजे तिचं शिक्षण चांगलं होतं. पण इथे राहूचा दोष जरा लागलेला आहे आणि त्याच्यामुळे युट्रस वगैरे सगळं मघामुळे सर्जरी पण तिची करावी लागली. तर थोडस त्रासदायकच झालेलं आहे सगळं. तर काही प्रश्न आहेत का तुमचे ह्याच्यामध्ये? मॅडम पहिला मुलगा आहे का? पहिला मुलगा आहे, मंगळ आहे म्हणून पहिला मुलगा आहे. आणि गुरु पण तसा चांगला आहे, गुरुची दृष्टी पण आहे पंचमावर. मॅडम ही कुठली डॉक्टर आहे? ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे, कारण अश्विनी नक्षत्र हे आयुर्वेद दाखवतं. मॅडम वडील पापभीरू होते की आई? कारण की वडील चतुर्थस्थान पण आईचं पण. वडील पापभीरू होते, कारण दशमेश जो आहे बुध, तो रेवती चतुर्थ चरणात आहे. तर रेवती चतुर्थ चरण जरा थोडस अंधश्रद्धा जास्त असते यांना, रेवतीकडे. राहूचा दोष आहे, मग काय उपाय त्याचा? आता इथे राहूचा दोष आहे, तर शनीची एक तर उपासना, राहूचा जो दोष आहे तो काढायला लागेल त्यांना. घरामध्ये जो दोष आहे तो कालभैरव, त्याची पूजा किंवा प्रदोष करणं, शिवाची उपासना. शनी राहू मध्ये तुमचं जे शनी राहू मध्ये तुमचं जे कुलदैवत असतं ते शिवाचं असतं. शनी राहू मध्ये युतीमध्ये तर ह्या लोकांनी शनी राहू मध्ये शिवाची उपासना जास्तीत जास्त करायची. तर इथे काय झालंय, या गंड नक्षत्रामुळे इथे संधी आली, रेवती चतुर्थ चरण आणि अश्विनी. त्याच्यामुळे हे सगळं पैसे पण कमवू शकली नाही, एवढं टॅलेंट असून सुद्धा. चंद्रकुंडलीचं पण धनस्थान आणि लग्नाचं पण धन, शनी राहू युक्त रेवतीमध्ये. बुध खराब आहे, बुध दशमेश आहे, तसाच सप्तमेश पण आहे. पण सप्तमावर कोणाचीही दृष्टी नसल्यामुळे वैवाहिक प्रॉब्लेम काही नाहीये, क्लीन आहे एकदम. मॅडम युट्रस कशामुळे काढलं? युट्रस शनी मंगळाची दृष्टी, रवी मंगळाची दृष्टी एक तर तुळेवर आहे, तुळ राशी युट्रसची आहे. आणि युट्रस मध्ये थोडस मघा इथे पंचम बिघडल्यामुळे अश्विनी हे पण कारण आहे. आणि अष्टम स्थान, अष्टमेश चंद्र हा लग्नात आहे आणि लग्नाच्या इथे दोन्ही साईडला ग्रह नाहीये. चंद्र थोडा बिघडलेला आहे. एक बिघडला नाही म्हणताय, शनीच्या दृष्टीत आहे. मग नवमोशामध्ये जाऊन आणखीन किती बिघडलाय ते बघायचं. नवमोशात जर बिघडला असेल तर बिघडला, नाही तर नाही. नवमोशात त्याचं बळ किती, प्रत्येक ग्रहाचं बळ जे आहे ते नवमोशामध्ये बघायचं. चंद्र हा मंगळाबरोबर आहे, असा काही इश्यू नाही आहे याचा. चंद्राचा गुरुच्या दृष्टीत आहे, तर इथे काही प्रॉब्लेम नाहीये. पण जी युती आहे ती नवमोशात पण झाल्यामुळे, युती डॉट असल्यामुळे, नवमोशात पण असल्यामुळे ही शनी राहूची युती त्रासदायक झालेली आहे. आता मॅडम एक विचारू मॅडम? हा विचारा ना. म्हणजे युट्रसचा का प्रॉब्लेम झालाय पत्रिकेवरून? तूळ रास खराब झाली आहे, सप्तम स्थान खराब झालंय. जसं तूळ झालंय तसं सप्तम पण, सप्तमेश पण रेवती चतुर्थ चरणात आहे. मुळात जो षष्टेश आहे शुक्र, तो हार्मोनल इम्बॅलन्स दिली आहे तिला. तर थायरॉइड असणं, तर युट्रसचे प्रॉब्लेम असणं,
थायरॉइड असणं. तिला फायब्रॉइड्स होते का म्हणजे युटरस मध्ये? हा हो, थायरॉइड आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे सगळा. कारण शुक्र हा राहूयुक्त आहे, जलतत्व बिघडलंय. थँक्यू. आणि तूळरास दृष्टीने तूळरास पण बिघडलेली आहे. मॅडम, गुरु 2 अंशावर आहे म्हणून तो स्तंभी झालाय का? नाही, हे बघायचं नाही काय स्तंभीला. स्तंभीला इथल्या अंश नाही बघायचे. गतीला, गती तुम्हाला इथून बघायला लागेल. थांबा दाखवते. गती इथून बघायची. ही गतीचा चार्ट. आता इथे 0-0 आहे, विकल आहे, म्हणजे इथे सगळं समजायचं की स्तंभी झाला, म्हणजे ताबडतोब स्तंभी झालेला आहे. हा जन्म 19 तारखेच आहे, लगेचच स्तंभी आहे. म्हणजे शुक्रच, बाकी सगळ्यांची गती बरोबर आहे, तर ह्याची कमी आहे. मंगळ पूर्ण स्तंभी आहे, गुरु. आणि तुम्हाला सांगितलं ना मी, जर असं बघायचं असेल तर एकाच तत्वात जेव्हा जातात, एकतर रवीच्या जेव्हा पुढे असतो गुरु, तेव्हा तो मार्गी होतो. पहिलं बघायचं रवीच्या पुढे आहे का रवीच्या मागे आहे, हे पहिलं बघायचं. तर रवीच्या पुढे आहे तर मार्गी झालेला आहे. हा, रवीच्या मागे असेल, आता जेव्हा धनुमध्ये रवी होता तेव्हा हा गुरु रवीच्या मागे होता, तेव्हा तो वक्री झालेला. तर आता हा पुढे आहे रवीच्या, तर हा मार्गी झालेला गुरु आहे. हे पहिलं बघायचं, पहिलं तपासायचं. आणि त्याच्यानंतर नंतर बघायचं एका नक्षत्रात आहे, दोन्ही एकच ह्याच्यामध्ये, तर ताबडतोब झालेला आहे. आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन पण शिकवलंय गुरुचं आणि रवीचं, गणिताने पण कसं काढायचं. आता हे असं बघायला, लगेच ताबडतोब बघायला 7 आणि 5 करायचे, 7+ करायचे, आणि कुठल्या महिन्यात वक्री झालाय, कुठल्या महिन्यात मार्गी झाला ते कळतं. मॅडम, नवमाशात मंगळ तुळेत आलाय तरी प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम येणार का? हो, प्रॉपर्टीचे येणार, कारण चतुर्थ बिघडलंय. पण नवमाशात मंगळ आहे ना तुळेमध्ये. तुळेतला मंगळ आहे, इथे बिघडलेला नाहीये तसा. तुळेतला आहे पण शुक्राच्या राशीतला आहे तो. समराशी आहे ही शुक्राची, तरी पण पूर्णपणे चतुर्थ स्थान बिघडलेलं आहे ना. चतुर्थेश कोण आहे? चतुर्थेश गुरु स्तंभी आहे, इथेच पूर्ण, आणि तो पण मघा, इथेच खराब झालेला आहे. तो प्रॉपर्टी हिला मिळणार नाही, आणि नाहीच मिळाली. हा, मुलीबद्दल काय सांगितलं मॅम तुम्ही? कारण दुसरी जी मुलगी आहे ती सप्तम स्थानावरून पाहतो आपण, तर सप्तमेश जो आहे तो बुध रेवती चतुर्थ चरणात आहे. ज्या ज्या नक्षत्रांचे स्वामी जे जे आहेत त्या राशी, जर गुरु मघामध्ये आहे तर सिंह राशी एकच आहे. जर समजा बुध रेवती चतुर्थ चरणात आहे तर बुधाच्या दोन्ही राशी खराब होणार, ते दोन्ही इफेक्ट देणार. कन्या पण देणार आणि मिथुन पण देणार, जर बुध खराब झाला तर. तो बुधाच्या या दोन्ही राशी त्याचे अधिपती म्हणून, स्वामी म्हणून खराब झालेले. पण हा जो त्रिकोणी योग आहे याचा, मघा आणि अश्विनी, हे करिअर साठी चांगलं आहे, पण इतर गोष्टीसाठी, काही गोष्टीसाठी वाईट आहे. म्हणजे तुमच्या पर्सनल ज्या गोष्टी असतात, हाव असते, अपेक्षा असते, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम करेल. पण हा जो त्रिकोणी योग आहे मघा आणि अश्विनी, हा जो त्रिकोणी योग या नक्षत्रांचा झालेला आहे तो खूप चांगला आहे. टॅलेंट देतो, करिअर खूप उच्च पदाला नेतो. आणि अशीच माणसं, हीच माणसं मघावाली, अश्विनी मधली हीच माणसं वरती उच्च पदाला जातात. पण काही बाबतीमध्ये ज्या राशीचे स्वामी अधिपती होतात तिथे प्रॉब्लेम्स करतात, कारण ही नक्षत्र हाव देतं. जिथे हाव आहे तिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहे. कुठे थांबायचं कळत नाही यांना. दुसऱ्या मुलीच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे म्हटलं तुम्ही, ते कळलं नाही. हा, काय दुसऱ्या संततीबद्दल काय प्रॉब्लेम आहे ते कळलं नाही. दुसरी संतती आहे ना, तो बुध रेवती चतुर्थ चरणात आहे ना, ती थोडीशी वाहत गेलेली आहे मुलगी. कारण बुध हा शुक्रा बरोबर आहे, राहू बरोबर आहे,
तर ती वाहवत म्हणजे मुलांच्या ह्याच्यामध्ये कारण कोणाबरोबर बसलाय ते बघायचं. बुध हा शनी बरोबर आहे, आळशी आहे. बुध हा शुक्रा बरोबर आहे, अफेअर मध्ये पडणार. हे ज्या बरोबर आहे, ज्याच्या बरोबर आहे ग्रह तसा तो वागणार. आणि बुध हा ज्याच्या बरोबर बसतो त्याचं अनुकरण करतो. बुध शनीमुळे तिचं जो हे आहे एक तर शनीची दृष्टी चंद्रावर, त्याच्यामुळे जे तिच्याकडे म्हणजे टॅलेंट आहे किंवा घाबरणं आहे ते आता एकदम म्हणजे खूप घाबरते आता ती प्रत्येक गोष्टीला. कॉन्फिडन्स लेवल इथे बुध शनी आणि शनीची दृष्टी चंद्रामुळे कॉन्फिडन्स लेवल गेलेला आहे. पण टॅलेंट भरपूर आहे, लिखाण आहे, भरपूर साहित्य लिहून ठेवली आहे, सगळे टॅलेंट आहेत. कलेमध्ये आहे हुशार, सगळ्या कलेमध्ये हुशार आहे, ड्रॉइंग आहे, परत स्वयंपाक मध्ये हुशार आहे, त्याच्या सगळ्यामध्ये हुशार आहे, पण कमवू शकत नाही. आणि मॅडम मगाशी दिराचं काय सांगितलं होतं, म्हणजे दिराने यांना फसवलं का? धीराने यांची प्रॉपर्टी, अँसेस्टर प्रॉपर्टी फसवलंय. कारण जो सप्तमाचं तृतीय स्थान तो आपण धीर बघतो, तर धीराचं स्थान जे तिथे कुठलं नक्षत्र पडलंय तर मग आहे आणि स्तंभी आहे गुरु. तर इथे सप्तमाचं तृतीय मघा पडल्यामुळे धीराने सगळी प्रॉपर्टी घेतली आणि यांना दिलेली नाहीये. तर तो पण प्रश्न होता की प्रॉपर्टी मिळेल का. धीराने सगळी प्रॉपर्टी घेतली. मॅडम त्रिशांश कुंडली दाखवा ना. ते धनस्थानामध्ये राहू, शनी आणि केतू आहे. धनस्थान पूर्ण बिघडलेलं आहे. तर इथे पण त्रिशांश कुंडलीमध्ये धनस्थान बिघडलं आणि जे आहे नक्षत्र ती तीच आहेत. बुध इथे वृश्चिक राशीमध्ये, इथे बुध रेवती चतुर्थ चरण, तर इथे युट्रस मध्ये प्रॉब्लेम करेल रेवती चतुर्थ चरण. मॅडम या होरा कुंडलीवरून पण संपत्ती ते बघता येईल ना वर? हो हो. इकडे बघा 5 जे सिंह राशीमध्ये आहे तिथे सगळं खराब आहे. कारण इथे सांगितलं ना मी, रवी इथे पाहिजे, तर इथे रवी आहे पण तो राहू शनीने केतूने, त्याचे मित्रग्रह सगळे इथे पाहिजे एकमेकाचे. इथे चंद्र हवा होता, इथे नेपच्यून आणि प्लुटो सगळे इथेच आहे. चंद्र इथे आहे पण मंगळ युक्त ठीक आहे इथे, पण इथे हे सगळे ग्रह बिघडलेले आहेत. म्हणजे सिंह रासची चांगली दिसली पाहिजे ना. हा. ओके. आता मीनेचा शनी जलतत्वातला काय करेल. मीनेचा शनी इमोशनली भांडणं लावेल. नाही, कसं करायचं. हा जलतत्वातला शनी आहे. पहिलं म्हणजे जलतत्व बघायचं. आणि शनी ह्याच्यामध्ये बरीच विसंगतता आहे. जल म्हणजे कसं आहे, जल म्हणजे हळवं आहे, संवेदनशील आहे, भावनिक आहे, दुसऱ्यांना आनंद देणं हे जलाचं काम आहे, सर्वांना सामावून घेणं हे जलाचं काम आहे. ह्याचं जलाचं गुण काय आहे, तर जलाचं गुण आहे रस. रस म्हणजे रचना. नंतर जल म्हणजे संसार, तुमचं नातलं सुख याच्या मागे धावणार आहे, जलाचं काम आहे. तर शनी काय करेल इथे जलराशीमध्ये. शनी हा ऑपोजिट आहे. शनी हा निस्संग आहे, एकलकोंडा आहे, दुःखकारक आहे, असा ग्रह जलराशीमध्ये आहे. मग कुठल्याही गोष्टीतला रस काढून घेणारा हा ग्रह आहे जलतत्वात. त्यामुळे शनी आणि जलतत्व नीट तो प्रगट करू शकणार नाही ते.
त्यात मग काय करेल, मग तिथे खळबळ माजेल. मग हे प्रत्येक ग्रहाचं तत्व आणि ग्रहाचं कॅरेक्टर, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पहिला माहिती हवा. तो जलात मध्ये बसलाय आणि शनी आहे, ते बेसिक कन्सेप्ट आहे हा. तर कर्क, जसं कर्क आणि जलाच्या राशी दुसऱ्या कुठल्या आहेत, तर कर्क आणि मीन आहे. तर कर्क आणि मीन मध्ये शनी काय करेल, तर ह्या सौम्य राशी आहे. मग त्याची क्रूरता तिकडे जी काही आहे ती थोडी सौम्य होते. पण वृश्चिक जी आहे जलाची, ती शत्रुग्रहाची राशी आहे. आणि त्याच्यामध्ये वृश्चिक राशीमध्ये शनी हा थोडासा कमकुवत होतो. म्हणजे त्याची त्रासदायक जी फळं आहेत ती वृश्चिक राशीमध्ये वाढतात. मग जल आणि शनी हे दोन्ही घटक काय होतात, तर अबोल होतो. या जल आणि शनीमध्ये अबोल आणि मूक आहे. मग भावना, मग इथे हे काय सांगायचं, प्रेडिक्शन कसं करायचं, तरी ते भावना नीट प्रकट करणं जमत नाही, किंवा त्यात अडचणी येणार. भावना नीट प्रकट करता येणार नाही, किंवा अडचणी येणार, भिडस्तपणा येणार, मग भीती येईल स्वभावामध्ये, धाडस देत नाही. मग दृष्टीने पण होईल, इथे दृष्टी जरी असेल तरी होईल. त्यामुळे मग हे लोक काय होतात, त्यामुळे भिडस्त स्वभावामुळे अबोल राहतात. मग इथे गुरुच्या राशीमध्ये आहे. मग गुरुच्या राशीमध्ये काय करेल, तर गुरुच्या राशीप्रमाणे पण सांगायचं, तर गुरुच्या राशीमध्ये अध्यात्मक आहे, परोपकारी आहे. मग रेवती सारख्या नक्षत्रामध्ये आहे, तर मग घाबरून देवाच्या पाठी लागणं आहे. मग शनीचं जे काही खोल विचार आहेत, पूर्णपणे शनीचे विचार कसे असतात, खोल असतात. हा मॅच्युअर्ड ग्रह आहे आणि शनीचे विचार खोल आहेत, त्याच्यामुळे ते गुरुच्या राशीमध्ये चांगले दिसून येतात. मग चांगले दिसून येतात म्हणजे काय होतं, तर इथे कायदा, परंपरा पाळणं, मग हे सर्व गुण याच्यामध्ये आढळतात या लोकांमध्ये. मग मीन राशीचं काम समर्पण, पूर्णपणे समर्पण करणं, आणि शनीची जी काही वृत्ती आहे ती सेवा वृत्ती, ती तुम्हाला मीन राशीमध्ये दिसेल. आता हे सगळं असं तत्व आणि शनीचं कारकत्व याप्रमाणे प्रेडिक्शन सांगायचं. इथे जलातला शुक्र आहे. शुक्र हा भावनिकरित्या, इथे शुक्र मीनेचा पूर्ण भावनिकरित्या जातो आणि यांना वैवाहिक सौख्यामध्ये यश मिळत नाही. रेवतीमधला असेल तर वैवाहिक सौख्य ह्या लोकांना मिळत नाही, रेवतीमधला शुक्र. आणि दुसरीकडे मग भावनिकरित्या आता बुधा बरोबर आहे, तर भावनिकरित्या इकडे तिकडे धावणारा ग्रह आहे हा. तर त्याच्यामुळे जलतत्वाचा ग्रह जलतत्वाच्या राशी, त्याच्यामुळे कंट्रोल याला राहत नाही, भावनिकरित्या वाहवत जातो हा. त्याच्यामुळे हे असं त्या पद्धतीने प्रेडिक्शन सांगायचं. गुरु पण अग्नितत्वात चांगला आहे, रवी मंगळ तर चांगलेच आहे. आता काल जी घटना घडली पेहलगाम मध्ये, दुपारी 2:20 घटना घडली, तर 2:20 लग्न कुठलं होतं, तर सिंह लग्न होतं. आणि सर्व ग्रह जर तुम्ही बघितले तर 6, 8, 12 मध्ये होते ग्रह, आणि रवी आणि गुरु सोडून बाकी सगळे ग्रह 6, 8, 12 मध्ये होते. तर हे जे करणारा ग्रह कोण होता, तर मंगळ होता. तर मंगळ हा कोणाच्या अंशात्मक दृष्टीत होता, तर मंगळ हा प्लुटोच्या अंशात्मक दृष्टीत होता. आणि प्लुटो हा स्तंभी आहे आता. तर मंगळ समोर आणि प्लुटो हे ऑपोजिट होते, त्याच्यामुळे प्लुटो पण स्तंभी आहे. ज्या वेळेला कर्केचा मंगळ असतो, आता आपण म्हणू की कर्केचा मंगळ जलतत्वातला, मग त्याने असं कसं केलं, तर कर्केचा मंगळ हा तेव्हा मेषेचा रवी आहे. कर्केचा मंगळ असताना मेषेचा रवी हा त्याला सगळ्यात मोठा धडाडी मिळाली त्याला, त्या मंगळाला. कारण कर्केचा मंगळ असताना मेषेचा रवी मंगळाला बळ मिळतं. मग त्याच्या तो केंद्रात होता, रवी मंगळ पूर्णपणे केंद्रामध्ये होता आणि अंशात्मक केंद्रात होता. गोळ्या झाडणं हे मंगळाचं काम आहे, मंगळाचं कारकत्व आहे. आता काम कोणाचं सुरू होणार, आता शनीचं काम सुरू होईल, आता शनीचं कार्य सुरू होईल. मग शनी कोणाबरोबर आहे, तर राहू बरोबर आहे. राहू काय सांगतो, तर राहू हा यवनी ग्रह आहे, मलेच्छ ग्रह आहे, धर्माच्या बाहेर जाणारा मुस्लिम कंट्री दाखवतो. तर आता शनी काय करेल, शनी आता सगळं कंट्रोलमध्ये, त्यांचं सगळं जे काही आहे ते तिथे कंट्रोल आणणार. आता हे घडायला शनी राहू युती, मंगळ असा, आणि शनी राहूने
संपूर्ण त्याने कंट्रोल, त्यांच्या गरजा, त्यांचं अन्न पाणी सर्व कंट्रोल म्हणजे आकुंचित करणार, त्यांना काहीही मिळणार नाही. आणि मग ह्या मंगळ पण जो आहे तो शनीच्या नक्षत्रात आहे आता सध्या, आणि शनी पूर्ण राहूयुक्त कंजंक्शन मध्ये आहे. मग प्रत्येक ग्रहाचा रोल आहे. मग तो रोल करण्यासाठी, कंट्रोल होण्यासाठी, एखाद्या वेळेस खूप वाईट घटना घडली कालची, पण हे होण्यासाठी या घटना पूर्णपणे त्यांचा नेस्तनाबूत होण्यासाठी आता ह्या घटना घडल्या असतील पूर्ण. पण झालं ते पूर्णपणे वाईट होतं, कालची घटना घडली ती. मग ते प्लॅनेट वाईज जर बघितलं तर मंगळाला रवीमुळे बळ मिळालं. कर्केचा मंगळ असताना मेषेचा रवी हा पूर्णपणे बळ मिळतं, आणि केंद्रात आहे, दोन्ही केंद्रात आहे. केंद्रात असेल तर त्यांना एकमेकांना ते बळ चांगलं मिळतं त्यांचं. मॅडम पुढे पण काही होण्याची शक्यता आहे का? हा, शनी जो पण राहूयुक्त आहे तोपर्यंत प्रॉब्लेम्स तर होणार. पुढे आता घटना खूप आता चेंजेस म्हणजे ते नेस्तनाबूत होणार सगळे. म्हणजे पुन्हा पुन्हा आतंकी हमले होतील का म्हणजे मॅडम? हा, पुन्हा पुन्हा आतंकी हमले होण्याची शक्यता आहे का? हो, आता मीन राशीमध्ये असं आहे राहू आहे. आता राहू आता 18 मेला बदलेल, पुढे जा कुंभेत येईल. म्हणजे 18 मे पर्यंत पुन्हा एखादी घटना घडण्याची शक्यता असं आहे. आता गती कोणाची कमी आहे तर शुक्राची आणि मंगळाची गती कमी आहे. शुक्राची कमी काय आहे तर आत्ताच वक्री होऊन मार्गी झालेला आहे. जेव्हा तो मार्गी होतो तो लगेचच गती स्पीड वाढवत नाही, तर थोडेस मार्गी होतो तेव्हा 2 महिन्यानंतर तो स्पीड वाढवतो त्याचा, मग नॉर्मलला येतो. तोपर्यंत त्याचा स्पीड कमी असतो. आणि जेव्हा एकदम स्तंभी असतो त्यावेळेला तो पूर्णपणे 100% फळ देतो. जेव्हा थोडी थोडी गती कमी असते तेव्हा वेगळी वेगळी फळं मिळतात. गती कमी आहे तर फळही मिळणार, पण ती कमी असते. पण जेवढा जवळ वक्री होतो, जेवढा जवळ मार्गी होतो, त्यावेळेला 100% वाईट फळ मिळतं. आणि बुध आणि शुक्रासारखे जे छोटे ग्रह आहेत ते जास्त वाईट फळं देतात. पण मोठे ग्रह आहेत, मंगळ पण, बुध शुक्र आणि मंगळ हे वक्री असताना मार्गी असताना हे 100% वाईट फळं देणार. पण गुरु हा 4 महिने राहतो वक्री होऊन, तर त्याची फळं थोडी कमी मिळतील, पण मिळतात. स्तंभी याला आता हिचा पण लग्नेशच स्तंभी आहे, त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज, लग्नेशच बिघडलाय त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज आहेत. आणि चतुर्थेश ज्या भावाचा स्वामी होतो तिथे प्रॉब्लेम्स होतात. इंडियाची पत्रिका घ्या ना एखाद दिवशी. हा, इंडियाची पत्रिका घ्या ना म्हणलं. कसली पत्रिका? इंडियाची पत्रिका. इंडियाची, भारताची? हा हा, घेऊया ना. मॅडम या याच्यामध्ये पाकिस्तानचं अस्तित्व पूर्ण संपेल का? हो, संपणार, नक्की संपेल. आता त्यांची मोदी आता ठेवणार नाहीत, आता सगळे भडकले आहेत. आता बस तेच पाहिजे काय होतं. आता होणार, म्हणजे नामोनिशाण मिटवणं जे म्हणतात तसं होईल तसंच होणार. का? हो, नक्की होणार, नक्की होईल. चला बाबा, देव त्यांना पावला. काय करायचं होतं, काश्मीरमध्ये आता हा सीझनचा टाइम आहे, त्यांना कुठूनही त्यांची हो. काश्मीरवाल्यांची सीझन बंद करायचा होता. जे पैसे आता भरपूर कमवत होते ती लोक, तर ते त्यांना पण खूप नेस्तनाबूत खूप करायसाठी ते वाट लावली त्यांनी पूर्णपणे. ते लोक आनंदी आता होते, खूप खुश होते. ती लोक चांगले पैसे कमवत होते. खूप. आम्ही गेलो होतो ना मॅडम मागच्या वर्षी अमरनाथला, हा, प्रचंड टुरिस्ट होते, प्रचंड. हम्म. मॅडम तिथे सगळं टुरिस्टवर टुरिस्ट चालतं का? कितीच आहे हो. ना ते पूर्ण. तर इथे काय प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला? मॅडम आता हा? शनीवरून शनी, राहूवरून राहू जातोय, शुक्रावरून शुक्र, बुधावरून बुध, म्हणजे मिनेतून मिनेत हे सगळे गुरु. मग त्यामुळे जास्त त्रास आहे का आता? हो, त्रासच आहे ना आता. आता सगळे अंशात्मक, 1 अंश 2 अंशावरती शनी आहे, हॅलो. तर त्रासच आहे आता.
ओके ओके ठीक आहे ये ओके ये हा ये कार्ड आहे ना ये कार्ड आहे ना माईक बंद करा. स्मिता म्यूट हो करा. फर्स्ट क्लासच कार्ड आता हा ताई एक प्रश्न विचारू का? हा, विचारा ना, विचारा. हा? ह्या कुंडलीप्रमाणे हो टाकते चंद्र अष्टमेश आहे. टाकते काय काय? तर ह्या कुंडलीप्रमाणे चंद्र अष्टमेश आहे. हा, तर जेव्हा जेव्हा अष्टमेशाचं भ्रमण कोणत्या स्थानावरून होत असेल तर ते अशुभ मानलं जावं का? अष्टमेश म्हणून गोचर हा गोचरीचं चंद्राचं भ्रमण गोचरीचं ना. हा हा, गोचरीचं भ्रमण आता शनिवारनं जाईल तेव्हा त्रासदायक आहे. नाही चंद्राचं भ्रमण कोणत्याही स्थानातून जाताना ते अष्टमेशाचं भ्रमण समजावं का? म्हणजे त्रास होईल असं. नाही, असं नाहीये. जिथे बसले तिथे तसंच. मग गुरुचं भ्रमण पण गुरु भ्रमण करतो अष्टमेश म्हणून, असं नसतं. मॅडम तसं म्हणजे नसतं. अष्टमेश ओके. नाही. अष्टमेश चंद्र शनी राहूवरून जाईल मिनेतून तेव्हा आणखी त्रास हो, होईल का ओके थँक्यू. पण चंद्र जाताना शनिवरनं जाताना, मंगळावरून जाताना थोडा शनिवरून त्रासच असतो ना, राहूवरून. राहूवरून मॅडम एक विचारू. हा, तुम्ही आता हे जे तत्वाचं सांगितलं ना, कसलं तत्व तत्व? हा कर्केचा मंगळ असताना मेषेचा रवी, हा, असं इतर ग्रहांच्या बद्दल पण थोडी गाईडलाईन द्याल का? हो सांगीन ना. कर्केचा मंगळ असताना चंद्र पण बघायचा कुठे आहे कर्केचा मंगळ असताना. नंतर कर्केचा मंगळ असताना मेषेचा शनी. तर मेषेच्या शनीमध्ये, मेष राशीमध्ये शनी असेल तर थोडासा प्रॉपर्टीसाठी, भावंडासाठी तो थोडा त्रासदायक होतो. पण काही गोष्टी, कारण मंगळाच्या राशीत 2 क्रूर ग्रह एकत्र आहेत, तर कर्केचा मेषेचा शनी थोडासा तिथे क्रूर होतो. म्हणजे एक तर चर राशी, त्याच्यामुळे डोकं त्याचं तापणं किंवा नवीन चुकीची काही कामं करणं, किंवा कर्केचा मंगळ आहे आणि मेषेचा शनी आहे तर प्रॉपर्टीसाठी आणि भावंडासाठी थोडा त्रासदायक आहे आणि स्वभावामध्ये दोष दाखवत होतो. पण तो अग्रेसिव्ह आहे तिकडे दोन्ही, म्हणजे तडीच नेणारं काम तसं आहे ते. मॅडम इथे मग मंगळ नीचेचा आणि शनी सुद्धा नीचेचा होतो म्हणून हा असा परिणाम दिसतो का आपल्याला? मग कर्केचा मंगळ आणि हा, शनी कर्केचा मंगळ आणि मेषेचा शनी नीचेचा, दोन्ही नीच राशीमध्ये गेलेत ना. हा दोन्ही नीच राशीमध्ये गेले. ते चांगलं पण कार्य करतात. मॅडम इथं सप्तमीचं तृतीय म्हणून दिराचं आपण जे बघितलं, हा, तर म्हणजे मिळून पण इथूनच होणार ना, म्हणजे नवऱ्याचं हे भावंड कुठलेही असेल तरी तृतीयच बघायचं ना, म्हणजे हो, सप्तमाचं तृतीय दीर आणि हा तेच पाहिजे, सप्तमाचं तृतीय. मॅडम या कुंडलीला पितृदोष आहे ना? हा, पितृदोष आहे ना? काय? पितृदोष आहे. हा, पितृदोष आहे. हो, शनी राहू युतीमुळे पितृदोष आहे. इथे रवी बुधाची युती पण आहे. हा, ही युती झालेली आहे आणि गंडांत आहे इथे रवीचं आणि बुधाचं, त्याच्यामुळे वडील नाहीये. काय विचारायचं आहे? मॅडम इथे चंद्र केमद्रुम योग आहे का? चंद्र केमुद्रुम योग शनीची दृष्टी आहे, पण हा चंद्र नाही आहे तेवढं बळ. बर, पाठीपुढे ग्रह हवा, पण पाठीपुढे त्याच्यामुळे ग्रह काय याचा इफेक्ट, हा, त्याच्यामुळे इथे काय इफेक्ट होतो का? आई एकटी पडणं, वडील लवकर हम्म, जाणं, मग आई एकटी हम्म. पडणं, ओके ओके. किंवा मन एकटं राहणं. मॅडम नेपच्यून आहे ना मागे चंद्राच्या? चंद्राच्या मागे नेपच्यून आहे तिथे. हो. हा मूळ हा चंद्राच्या नेपच्यून आहे, पण तो इमोशनल लेवल किंवा इंट्युशन पॉवर ते सगळं चंद्र नेपच्यून वाढवतो.
मॅडम आता शनी मेषेत आहे ना? शनी आता मीनेत आहे. मेनेत आहे. सॉरी 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 मीनेत आहे ना, मग आता म्हणजे शनीवरून शनी जातोय बरोबर? हा बरोबर. मग याचा काय इफेक्ट होईल? मग शनी कुठल्या भावाचा अधिपती आहे त्याप्रमाणे फळ देणार. तृतीय शनी आहे. पण काय होतं माहितीये, जेव्हा ह्याच नक्षत्रावरनं जेव्हा ग्रह जातात ना, शनी वगैरे, तेव्हा प्रॉब्लेम्स करतात. आता शनीवरून शनी जाताना शनीची दृष्टी दशमावर आहे. आता जास्त चंद्राला प्रॉब्लेम आहे आता, कारण 2 शनी चंद्राला बघतायत. पहिला शनी आहेच कुंडलीतला आणि गोचरेचा पण बघतोय. तर चंद्राला शनी बघणं म्हणजे एक विषयोग सारखं तयार होतं. म्हणजे कुठलीही गोष्ट मनासारखी न होणं, मनाला यातना होणं, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये रखडणं, काम न होणं, हे सगळं चंद्राला यातना होणार इथे जास्त. तर चंद्र जास्त बिघडेल शनीमुळे. मॅडम हा परंपरेने आलेला दोष असल्यामुळे यांच्या मुलींच्या कुंडलीमध्ये पण आला असावा का? हा आलं येईल ना मुलींच्या कुंडलीमध्ये, नाही तर 2 पिढ्या सोडून येतो दोष. पण मुलींच्या कुंडलीमध्ये पण आहे त्रासदायक. इथे मॅडम जर आता इथे आपण मघा नक्षत्र बघतोय, हे आपण दिरासाठी बघतो ना, गुरु मघा नक्षत्रात. तर दिराच्या काय काय सांगायचं, दिराच्या पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम आहे का, संतती आहे का दिराला, ते सगळं विचारायचं. मघा नक्षत्र आहे तर पाठीचा प्रॉब्लेम असणार, पाठीच्या कण्याचा. मॅडम आता काही म्हणजे मुंबईमध्ये राहू जाणार आणि इथे केतू येईल. सीए मध्ये केतू जाणार. तसं ज्यांच्या पत्रिकेमध्ये त्याच ह्याच्यामध्ये राहू आणि त्याच ह्याच्यात केतू असेल तर त्यांना त्रास होणार ना, राहूवरनं राहू हो हो आणि हो. केतूवरनं केतू. राहूवरून राहू, केतूवरून केतू त्रासदायक आहे. किंवा चंद्राच्या चतुर्थातनं केतू जातोय तर घर सोडावं लागेल, असंही होतं. की परदेशात जायचं असेल तर ते चांगलं आहे की केतू आला आणि परदेशात गेला, घर सोडलं त्यांनी. आता इथे केतूची नक्षत्र काय सांगतात तुम्हाला, म्हणजे सॅक्रिफाईस, त्याग करायला लावतो केतू हा. तर इथे चतुर्थेश गुरु मघा नक्षत्रात, तर प्रॉपर्टीचं जे काही आहे तो त्याग करावा लागेल. हीच डेस्टिनी आहे तिची. आणि जिथे हाव आहे म्हणजे राहू तिथे जिथे असतो तिथे हाव देतो. तर जिथे हाव असतं तिथेच मिळत नाही आपल्याला. मग ते मनाला यातना होणं, चंद्राला यातना होणं त्या गोष्टीचा. आता इथे चंद्राच्या तृतीयेत राहू येईल, तर मग कसं प्रिडिक्ट करायचं? चंद्राचा तृतीय स्थानात राहू आहे आता. तर इथे ग्रह नाहीये समजा, तरी पण भावंडासाठी इथे भावंडाचं स्थान आहे ना, तर भावंडाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तृतीय शनी राहू युक्त आहे आणि इथे राहू जाणार आहे, तर भावंडासाठी इथे त्रासदायक आहे. मॅडम ती कुंडली घेते ना दुसरी? दुसरी कुठली? ती मी दिलेली तुम्ही म्हणालात ना घेणार होतात आज. नाही, कुठली ग? आज नाही, त्या मुलीची. नाही कुठल्या मुलीची? शुक्र खराब आहे म्हणालात ना. नाही, कुठली आहे ग? ती त्या मुलीची, तिने डिवोर्स केला ना, कॉलेज मधली ती. कोण बोलतंय? पूजा? पूजा. पूजा. नाही, डेट काय आहे? तुम्ही म्हणालात ना मी ग्रोथी घेतली. तिची बर्थडे आहे ना, 8 जुलै 2000. ही घेऊ काय? ह्यांनी देशमुख मॅडमनी, हा मी ती लिहिली नाहीये, म्हणजे बघितलेली तिथं नाही. तुम्ही सांगितलं ना तू शुक्र देशमुख खराब मॅडमनी झालाय घेतली म्हणून. ती घेते. ओके. 28/4/82 3/5 बिलासपूर.
प्लेस कुठला? प्लेस बिलासपूर आहे. कुठे आहे होय? बिलासपूर MP. मॅडम पुन्हा सांगा. 28/4 आताच 82. छत्तीसगड मॅडम. हा आताच छत्तीसगड आहे. आधी मध्य प्रदेशात होतं, आता छत्तीसगड मध्ये आलं. हा 28/4 ह्याचा हा 42 वर्षाचा आहे ना? हो 82 आहे. हा हो. वेळ सांगा. 28/4/82 3:05 सकाळी बिलासपूर MP. 28/4/82 3:05. मांदी याची तूळ राशी कुंभ लग्न आहे. लग्नी शुक्र आहे. रवी मेषेचा, बुध वृषभेचा, चंद्र राहू युती पंचमात, मंगळ शनी षष्टात अष्टमात, गुरु भाग्यात, मांदी आहे, हर्षण दशमात आणि केतू नेपच्यून लाभात. शुक्र लग्नी असल्यामुळे कॉस्मेटिक्सची एजन्सी घेतलेली आहे. लग्नी शुक्र आहे. कुंभ लग्न आणि वृषभ नवमांश पण आहे. नवमांश पण वृषभ आलाय, त्याच्यामुळे कॉस्मेटिकची एजन्सी घेतली. मंगळ आणि शनी हे वक्री आहेत. ज्या राशीत मंगळ शनी आहे त्याचा अधिपती बुध हा कृतिका नक्षत्रात आहे. इथे नक्षत्र कशी पडली आहेत बघा. इथे आद्रा आहे. चंद्र ह्याचं लग्न झालेलं नाहीये, 42 वर्षाचं आहे. इथे आद्रा ऑपोजिट मूळ हे पंचमातून झालेलं आहे. आद्रा ऑपोजिट मूळ. लग्नेश जो आहे शनी हा मंगळाबरोबर वक्री आहे. दोन्ही वक्री आहेत अष्टमात. आणि ज्या राशीत आहेत त्याचा अधिपती बुध कृतिका नक्षत्र आहे. आता बुध कोण आहे तर बुध हा पंचमेश आहे. पंचमेश बुध हा कृतिकामध्ये. लग्न न व्हायला कारण शनीची दृष्टी चंद्रावर ही पहिलं कारण आहे. आणि जसं सप्तम स्थान बिघडलंय बघतो आपण, तसंच पंचम पण बघायचं. तर पंचमावर शनीची दृष्टी आहे आणि पंचमेश जो बुध आहे तो कृतिका नक्षत्रात आहे आणि पंचमातून आद्रा ऑपोजिट मूळ झालेला आहे. हा रवी जो आहे सप्तमेश रवी हा प्रत्येकाचे मालक अधिपती बघायचं. आता ह्याच्यावर ह्या रवीवर वक्री मंगळाची दृष्टी आहे. नंतर चंद्रकुंडलीकडून पण बघा. चंद्रकुंडलीचा सप्तमातून मूळ नक्षत्र आणि आद्रा ऑपोजिट झालाय. मॅडम रवी शुक्रातला डिफरन्स बराच येतोय. हा तो आहे. 45 कलेपर्यंत पुढे गेलेला आहे. आता याची मंगळ हा फक्त 10 कलेवरती आहे. नुकताच वक्री झालेला आहे. गुरु पण तसंच आहे मॅडम. नवमोश कुंडलीचा जो सप्तमात केतू आहे आणि नवमोश कुंडलीचा सप्तमेश पण मंगळच आहे, तो वक्री आहे. आणि मूळचा जो सप्तमेश रवी आहे तो मूळ कुंडली नवमोश कुंडलीत बघायचा. मूळचा सप्तमेश रवी हा शनी बरोबर आहे आणि शनी हा सिंह राशी शत्रू राशीत आहे. तर रवी आणि शनी, मूळचा जो रवी आहे सप्तमेश तो शनी बरोबर आहे, शनी युक्त आहे. आणि षष्टेश जो आहे तो इथे
इथे एकतर केतू आहे आणि हा जो सप्तमेश आहे मंगळ तो वक्री आहे, म्हणजे त्याची गती खूपच कमी आहे हा या मंगळाची. मॅडम याचं लग्न होणारच नाही का? होईल लग्न, शुक्र आहे ना, लग्न होईल. कधी होईल पण? आंबा कधी होईल? मॅडम त्याच्या अपेक्षा खूप असतील, कारण की राहू आहे पंचमात. लग्न कधी होईल मॅडम याचं? षष्टेश जो आहे तो पंचमात गेलेला आहे हम्म. आणि पंचम स्थान पूर्ण खराब आहे. ते आद्र हो ऑपोजिट मूळ हे वाईट आहे, चंद्राच्या हो संगमातनं हे खराब आहे. हो. आणि जो चंद्रकुंडलीचा सप्तमेश आहे तो शत्रू राशीत आहे. ते ठीक आहे, तसं हे नाही आहे, पण लग्न होणार याचं नक्की होईल. शुक्राची दृष्टी आहे लग्नावर. फक्त ह्या वक्री मंगळाने पूर्णपणे वाट लावली आहे, कारण हा जो कुंभ लग्नाला मंगळ हा पहिला घातक आहे. कुंभ लग्नाला हो लग्नेश हो शनी बरोबर दोन्ही ग्रह वक्री आहेत. ते दोन्ही ग्रह हो. वक्री बरोबर नाही आणि त्याची दृष्टी आहे जी सप्तमेशावरती आहे आणि नवमोशामध्ये रवी शनी युक्त आहे. आता रवी हा भरणी मधला आहे, इथे आद्रा कृतिका ही नक्षत्र जरा खराब आहे, कृतिका पण खराब आहे. पंचमात जरी कृतिका असेल तरी लग्न होत नाही. आता हा पंचमेश बुध हा कृतिका नक्षत्रात आहे, हा त्रासदायक आहे. हम्म. शनीची दृष्टी जी आहे ती चंद्रावर, हे मेन कारण आहे. शनीची दृष्टी चंद्रावर, हो दहावा. चंद्र केंद्र योग हा वाईट आहे. हम्म. आता दहावी. लग्न जे आहे शनीमध्ये राहू येईल ना, शनीमध्ये राहू लग्न होईल. 2026. हा 2026 ला. अच्छा. सिंहेत गुरु गेला ना, सिंहेत गुरु गेला की लग्न होईल. अच्छा. पण टिकेल का? राहू जो आहे ना, राहू तो बुधाच्या राशीत आहे हम्म. आणि गुरुच्या नक्षत्रात आहे. याची पत्नी तेज राहील मॅडम. आणि बुध, गुरु आणि शुक्र हे सगळे शुक्राच्या राशीत आहे. त्याच्यामुळे राहूच्या नक्षत्रामध्ये, राहूच्या अंतर्दशेत लग्न होईल याचं. याची पत्नी तेज राहील का? कारण सप्तमात रवीची रास आहे. हा ती म्हणजे सप्तमाच्या ह्याच्यात गेली ना, भाग्यात गेलाय रवी. तो चांगला हा. आहे, म्हणजे कमवणारी असेल. अच्छा. रवी आहे, सिंह नवमोशातला आहे, तो कमवणारी आहे. फक्त इथे उशिरा लग्न योग आहे, हम्म. कारण डिग्री जर बघितली तर शुक्राची 29 आहे. शुक्र बुध हो जे आहेत ते शनीच्या परिवर्तन योगामध्ये आहे. हो. शुक्र हा शनीच्या राशीत, शनी हा बुधाच्या राशीत आणि बुध हा शुक्राच्या राशीत शुक्राच्या राशीत आहे. हो. तर इथे शुक्राला आणि बुधाला शनीचा हा परिवर्तन योग हा वाईट आहे. शनी हा विलंब करेल इथे. शनीची दृष्टी चंद्रावर. पंचमेश बुध कृतिका, पंचमातून आद्रा ऑपोजिट मूळ ही वाईट आहे. जर परत जो सप्तमेश रवी आहे तो वक्री मंगळाच्या दृष्टीत आहे. आणि नवमोश कुंडलीचा जो सप्तमेश आहे तो मंगळ आहे, तो वक्री आहे. हो. आणि हा जो गुरु आहे इथे केतू आलाय इथे, तो ते पण बरोबर नाहीये. इथे केतू ते पण चंद्रकुंडलीच्या सप्तमात झालेला आहे, ऑपोजिट मूळ. इथे मूळ नक्षत्र पडलंय ना, तर मूळ नक्षत्रामुळे पण विवाह उशिरा होतो. सप्तमात मूळ नक्षत्र असेल तर. अच्छा. म्हणजे माझ्या हे लक्षात आलं होतं की रवी आणि शुक्रामध्ये अंतर खूप आहे, त्याच्यामुळे विवाह उशीर आहे. नाही, अंतरामुळे नाही झालंय, ते नक्षत्रांमुळे झालाय. नक्षत्रामुळे आणि शनीच्या दृष्टीमुळे झालेलं आहे. मूळचा शनी, मूळचा जो सप्तमेश आहे तो नवमोश कुंडलीत बघायचा, कोणाच्या दृष्टीत आहे का. हा. आणि नवमोश कुंडलीचा जो सप्तमेश आहे तो ह्या कुंडलीत बघायचा आणि नवमोश कुंडलीत पण बघायचा.
मांदी ओके शुक्रावर आहे. मांदी जी हो आहे, मांदी हा मॅडम तुम्ही दशा कशी काढली ते एकदा पुन्हा सांगा ना. जसं तुम्ही म्हणालात राहू बुधाच्या राशीत गुरुच्या नक्षत्रात. राहू जो आहे तो बुधाच्या राशीत आहे आणि राहू कोणाच्या नक्षत्रात आहे, तर गुरुच्या नक्षत्रात आहे. हम्म हा आता गुरु कोण आहे, हो चंद्रकुंडलीचा सप्तमेश पण आहे. आणि जो बुध राहू बुधाच्या राशीत, बुध जो आहे तो शुक्राच्या राशीत आणि गुरु जो आहे तो शुक्राच्या राशीत आहे. तर काल म्हणजे कारक ग्रह शुक्र जो आहे तो इथे कनेक्ट होतोय राहूला, म्हणून राहूच्या अंतर्दशेमध्ये लग्न होईल 2026 ला. कारण राहूचं कनेक्शन जे आहे ते बुध आणि गुरुकडे आहे. तर बुध जो आहे तो शुक्राच्या राशीत दोन्ही बसलेले आहे आणि शुक्र तसा चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाहीये शुक्राला. शुक्राची दृष्टी सप्तमावरती आहे. मग नवमोश कुंडलीमध्ये पण कारक ग्रह शुक्र तो पण चेक करायचा नवमोश कुंडली. शुक्र हा मिथुन राशीत आहे आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. तर ह्याचं अफेअर वगैरे झाले होते काय? नाही पण मुली सांगून आल्या होत्या अशा, पण ते आईने मुली हे जवळ केलं येणार नाही याच्या, कारण अफेअर पण नसणार, बरोबर आहे. कारण इथे पंचमातनच आदरा ऑपोजिट मूळ झालेलं आहे. हा तर पंचम स्थान पण खराब ते झाल्यामुळे मुलीच जवळ येणार नाही. नाही आता काय करतो मॅडम? सप्तमाला पंचम कनेक्ट. आता एजन्सी घेतली आहे त्यांनी कॉस्मेटिक्सची. हा शिक्षण किती झालंय माहित नाहीये. शिक्षणात बरेच अडथळे आले त्याच्या. हम्म हम्म. याची बहीण अमेरिकेला असते, ती खूप हुशार आहे. पंचमेश गुरु जो आहे तो बुध कृतिका नक्षत्रात आहे. पंचमेश चंद्र राहू युती आहे. हा पंचमेश बुध कृतिका आणि हा शुक्र जो आहे तो हम्म भाग्येश. हम्म धनाच्या दृष्टीने कशी आहे कुंडली? गणेश जो आहे तो गुरु भाग्यात आहे ना, चांगली आहे धनाच्या बाबतीत. हा गुरु रवीच्या समोरचे ग्रह आहे ना, रवी त्याला प्रकाश टाकतोय. कधी पण रवीच्या समोरचे ग्रह आहेत ना ते लक्षात ठेवायचे. जो शनी असला तरी चालेल, पण रवीच्या समोरचे ग्रह, रवी पूर्णपणे त्याला प्रकाश देतोय गुरुला, तर तो चांगला आहे. ह्याच्या आईने माहेरून भरपूर पैसा नेलाय. कोणी? जे सोनं नाणं सगळं सगळं हा याच्या आईने हम्म भरपूर पैसा नेलाय. तर पैसा आहे. हा पैसा भरपूर आहे, फक्त याचं लग्न होत नाही हाच एक रवी प्रॉब्लेम गुरु आहे. पण सोन्याचे कारक कोण आहे? रवी गुरु. रवी पण सोन्याचा. रवी आणि गुरु दोन्ही चांगले झाले, समोरासमोर आहेत. याच्या जन्मानंतर वडिलांची प्रगती खूप झालेली आहे. हो पण हे मंगळ शनी घातक ठरले. दोन्ही पापग्रह वक्री. हे दोन्ही पापग्रह वक्री असणं बरोबर नाही, त्रासदायक आहे. तुम्ही जन्मानंतर हे कसं काय सांगितलं? हा रवीच्या समोर गुरु. जन्मानंतर हे कशावरून सांग? रवीच्या समोर जन्मानंतर हे हा बघा, गुरुची दृष्टी कोणावर आहे? रवीवर आहे. ह्याच्या जन्मानंतर प्रगती झाली वडिलांची, कारण गुरुच्या समोर रवी आला ना, गुरु रवीला बघतोय. त्याच्यामुळे जन्मानंतर, ह्याच्या जन्मानंतर कधी कधी 4-4 भावंड असतात, पण एका भावंडाच्या कुंडलीमध्ये अशी युती असेल तर ह्याच्या नंतर, म्हणजे त्या 3 भावंडाच्या नंतर नाही, ह्याच्या जन्मानंतर ह्याचं चांगलं झालं वडिलांचं. संत लग्नेश प्रॉब्लेम आहे. लग्नेश बिघडल्यामुळे संततीला प्रॉब्लेम येईल असं मला वाटतं मॅडम. नाही होणार. कसं होणार? गुरुची दृष्टी आहे पंचमावर. फक्त हा इथे विवाह व्हायला लेट आहे. विवाह व्हायला उशीर आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. इथे जास्त बुध बिघडलाय. कृतिकाचा जप द्या त्याला. बरं. कारण ज्या राशीमध्ये चंद्र राहू आहे
त्याचा अधिपती बुध हा कृतिकामध्ये आहे. तर आईला प्रॉब्लेम्स आहेत, आईचे हेल्थ वाईज. बुध नाही तसं तर काही नाहीये, बुध म्हणजे अजून तरी काही हे नाही झालं, हम्म. कळले नाही असे. कारण अष्टमेश चतुर्थात गेलाय. हो हो ज्या राशीमध्ये मंगळ शनी आहे त्याचा अधिपती बुध कृतिकामध्ये, पण हा चतुर्थेश चांगला असल्यामुळे आईला एवढा प्रॉब्लेम नाहीये. चतुर्थेश शनीच्या राशीत आहे आणि नवमांशात पण हा चतुर्थेश बिघडलेला नाहीये. प्रत्येक गोष्ट नवमांशात बिघडली तर मग खराब आहे. गुरुच्या दृष्टीत आहे. चतुर्थेश जो आहे तो गुरुच्या दृष्टीत आहे, म्हणजे आईचं आणि वडिलांचं चांगलं झालेलं आहे गुरुच्या दृष्टीमुळे. हो गुरु शुक्र त्रिकोणी योग आहे ना, हा चांगला योग आहे. गुरु शुक्र याची पत्नी कुठली राहील मॅडम साधारण? याने हे मेट्रोमेनियम म्हणजे जिथे आपण नाव नोंदवतो ना ते स्थान आहे ना, हा हा ते स्थान. मग तिथे नाव नोंदवूनच येणार त्याला. नाव नोंदवलं ना तिकडून येतील मुली. पण साधारण कुठली राहील, म्हणजे कोणत्या दिशेची वगैरे, असं की उत्तर किंवा ईशान्येची राहील जन्मगावाच्या असं असेल? हा ईशान्य आहे. इथे एक स्थान कुठलं येतं? ईशान्य येतं ना, मग ईशान्येकडची असेल. हा पण सप्तमे सप्तमाच्या भाग्यात आहे त्याच्यामुळे आणि स्थान स्वजातीची राहील, स्वजातीची राहील की इंटरकास्ट राहील? इंटरकास्ट करायला लागेल, कारण पंचमात राहू आलाय. मॅडम तेच की ईशान्य दिशा तुम्ही सांगितली जातीच्या बाहेर बघायला सांगा त्यांना. जातीच्या बाहेर बघितले तर होईल. आणि जर इथे आईने इंटरफेअर नाही केला तर लग्न होईल, लवकर होईल. इथे जास्त आई अडथळे आणते. आई कुंडल्या बघत बसणार, बरोबर आहे. ही मुलगी म्हणजे ह्याचं काय झालंय, ह्याच्याजवळ मुली पोचलेल्याच नाहीयेत, आईनेच सगळ्या नाकारलेल्या आहेत. नाही त्याच्यामुळे ह्याच्यापर्यंत खूप म्हणजे एक दोनच मुली पोचल्या असतील, पण ह्याच्यापर्यंत न पोचवण्याचं कारण आई अडथळे आणते. हो म्हणून जर ह्याच्यामध्ये आई जर पडली नाही ना तर लग्न लवकर होईल. मावशी वगैरे पडली तर चालेल. वडिलांनी केलं लवकर, कारण रवीच्या समोर गुरु आहे. वडिलांनी पुढाकार घेऊन केलं तर लग्न लवकर होईल त्याचं. पण आईला इथे लक्ष घालायचं नाही आईने. आई ऐकतच नाही अजिबात, कारण सगळ्यांनाच चुप करते ती. हा तसंच आहे ते. वडिलांनाही चुप केलाय, त्यालाही चुप केलाय, सगळं होल अँड सोल आईच मॅडम आहे. याचं पंचम स्थान बिघडलंय, तर मुलगी बघताना तिचं पंचम स्थान चांगलं असेल असंच बघायला लागेल ना. बरोबर आहे, तिचं पंचम चांगलं पाहिजे. मॅडम मंगळ आणि शनीची दृष्टी धनस्थानावरती आहे, तर मग ह्याला धन मिळेल का तसं? चांगलं, पण गुरु भाग्यात आहे. गुरु गणेश भाग्यात त्रिकोणात आहे. गेला ना, मंगळ काय पैसे देणार नाही, खर्च करेल जास्त. पैसा आहे म्हणून खर्च करेल. शनी इथे शनीची दृष्टी आकुंचन करेल, मंगळ खर्च करेल. पण अचानक धनलाभ व्हायला त्रास होईल ना त्याला, म्हणजे इतर म्हणजे अष्टम स्थान बिघडलेलं आहे. अष्टम स्थानाचं स्थान ते बिघडलेलं आहे. तर तिथे बायको जवळची बायकोचं धनस्थान आहे ते. तर बायकोची प्रॉपर्टी, बायकोचं कुटुंब, तिथे प्रॉपर्टी न मिळणं, तिथे काही घडामोडी होणं, हे घडू शकतं. मॅडम मी इथे सांगितलं ईशान्येची मुलगी मिळेल, तर ते कुठून? जन्मस्थानापासून? जन्मस्थानापासून. अच्छा, तेच म्हणलं जन्मस्थानापासून की आता राहत्या ठिकाणापासून? इथे सप्तमेश ज्या दिशेला असेल त्या दिशेची मिळते ना साधारण. हा, सप्तमी जिथे आहे, किंवा असं पण बघा 1-5-9 पूर्व दिशा आहे, 2-7-10 पश्चिम आहे, 3-7-11 पश्चिम आहे, 2-6-10 दक्षिण आहे. अशा पद्धतीने पण बघू शकता. म्हणजे ईशान्य किंवा पूर्वेकडची. मॅडम लग्नेश अष्टमात गेलाय तर त्यांना पण काही ना काहीतरी त्रास असेल ना? काय ते? लग्नेश अष्टमात गेलाय तर त्यांना त्रासच आहे ना, देहाला त्रास आहे ना. हेल्थ इश्यूज आहे, धनस्थान पोटाचे त्रास, धनस्थान पण बिघडेल. हो, पोटाचे त्रास होणार. हो. ठीक आहे. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.
रेकॉर्डिंग Thank you. रेकॉर्डिंग बंद करायचं हम्म.